आणि सगळ्या बालपणीच्या मैत्रिणी भेटल्या म्हणून मी इकडेपर्यंत आली त्यांच्या सपोर्टनी, कारण 13 वर्ष पूर्ण बेड रेस. कातड्याचे जोडे करून जरी बाबासाहेबांच्या पायात घातले तरी त्यांचे उपकार फिटणार नाहीत. नाहीतर आधीचे जे दिवस आठवले तर खरोखर अक्षरशः खूपच वाईट वाटतं. म्हणजे घरात भाऊ अशी व्यवस्थित राहत नाही. आज एवढ्या लोकांना जोडून ठेवणं हे महान कार्य आपल्या बाबासाहेबांनी केलेलं आहे. जिजाई, माता रमाई, सावित्रीबाई फुले मुळेच आज आपण घडलोय. मी 50 सदनिका बनवेल. मंडळी, महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी पार्कला अनेक महिला येताना आपल्याला इथे दिसतात. माझ्यासोबत आता काकी आहेत. काकींचं बघायला गेलं तर या पद्धतीने काकींच्या पायाला दुखापत आहे. मी आता जस्ट त्यांना विचारलं की गेली 13 वर्ष ही पायाला दुखापत आहे आणि या दरम्यान अशा पद्धतीने तुम्ही म्हणजे घरी पण राहू शकला असता, पण खास आलेला आहात. काय सांगाल, काय भावना? खरंच आम्ही लहानपणापासून येतो आणि आज बाबासाहेबांचे एवढे विचार, आज त्याच्यामुळेच आपलं पूर्ण भारत देश कसा चालतोय. म्हणजे घरात भाऊ अशी व्यवस्थित राहत नाही. आज एवढ्या लोकांना जोडून ठेवणं हे महान कार्य आपल्या बाबासाहेबांनी केलेलं आहे आणि त्यांना एक अभिवादन. मी 13 वर्ष पूर्ण बेड रेस आणि आज माझी मुलं शिक्षण क्षेत्रामध्ये खूप कार्यरत आहेत. माझा मुलगा 2 PhD केलेत 29 वर्षामध्ये. तर मला खूप आनंद वाटतं आज शिक्षणामुळे. मी 35 वर्ष अंगणवाडी टीचर आणि मला असं वाटतं की खरंच आज जे काही मिळाले, आज मान सन्मान, आम्ही कुठेही जातो, खूप पुरस्कार वगैरे मिळालेत आज, पण हे सगळं मिळालं हे बाबासाहेबांमुळे. आणि मी एकटीच आली घरामध्ये. साहेब गेले बाहेर. मी म्हटलं नाही, माझ्या सगळ्या शाळेतल्या मैत्रिणी मिळाल्या आणि म्हणजे मैत्रिणी लहान वयामध्ये कसं आपण एकत्र असतो. मग आज त्यांनी सांगितलं मला की संभाजी ब्रिगेडचा आम्ही इकडे लावतोय हे स्टॉल. तर मग मी स्टॉल मध्ये. आता तुम्ही आता म्हणाल की साहेब घराबाहेर गेले, रमाबाईंचं सुद्धा तसंच काहीच काम आहे. साहेब अगदी देश पूर्ण बाहेर गेलेले, देशाच्या परदेशात पण गेलेले. तर हे काम करत असताना कुठे ही ऊर्जा मिळाली का त्यांच्या शिकवणी? हो. आज आपण जिजाई, माता रमाई, सावित्रीबाई फुले मुळेच आज आपण घडलोय आणि आपण त्यांच्या विचारांना आणि त्यांना घेऊन प्रत्येक स्त्रीने पुढे यावं. आणि आज जी महिलांची प्रगती आहे ती खरंच खूप म्हणजे खूपच त्याला छान आहे. आणि खूप मला हे वाटतं की आज महिला घरातून बाहेर पडते. आज म्हणजे जास्त नाही महिलांना, पण आज नोकरी करते आणि 3 महिन्याची जी सुट्टी मिळते, भर पगारी ही बाबासाहेबांनी मिळाली. एवढी तरी प्रत्येक महिलेने जाण ठेवावी, कारण बाबासाहेबांचं कार्य खूप महान आहे. खूपच. आता जी महिलांची सुरक्षितता आहे म्हणा किंवा त्यावर भाष्य केलं जातं, जर बाबासाहेब असते तर महिलांच्या सुरक्षेसाठी त्यांनी काय करायला हवं, तर काय वाटतं? हो, बाबासाहेबांनी ना खरंच खूप कडक कारवाई आणि त्याच्यासाठी त्या लोकांचं पण परिवर्तन केलं असतं. असं त्यांनी समाज सुधारला असता. कारण का त्यांनी असं कोणाला हे नाही केलं की त्याच्यातून चांगलं काय करता येईल. आज मुलं व्यसनाधीन होत आहेत, मग त्यांना त्याच्यातून का व्यसनाधीन होत आहेत? आज नोकऱ्या नाहीत, काही नाही, मुलांना नोकरी नसल्यामुळे आणि घरामध्ये आज महिलांना धुण्या भांड्याची कामं मिळत आहेत, पण मुलं व्यसन का करतात? कारण त्यांना जॉब नाही, नोकऱ्या नाही. याकडे सरकारने पण लक्ष द्यावं. आणि मी फक्त इथे लहानपणापासून माझे वडील मला घेऊन येतात, मग माझी एक कळकळ आणि सगळ्या बालपणीच्या मैत्रिणी भेटल्या म्हणून मी इकडेपर्यंत आली त्यांच्या सपोर्टनी, कारण 13 वर्ष पूर्ण बेड रेस. आनंद अश्रू पण येतात का की या एका महामानवामुळे आम्ही सगळे? हो, आम्ही तर म्हणजे आमच्या असं वाटतं मला तर, माझ्या कातड्याचे जोडे करून जरी बाबासाहेबांच्या पायात घातले तरी त्यांचे उपकार फिटणार नाहीत. कारण आई वडिलांनी जन्म दिला, पण आज जे आपण घडलोय ते बाबासाहेबांच्या विचारामुळे. आणि आज जी मान सन्मान आहे, आज आपण बसतोय एकमेकांच्या बाजूला. नाहीतर आधीचे जे दिवस आठवले तर खरोखर अक्षरशः खूपच वाईट वाटतं. पण त्याच्यातून आपल्याला बाबासाहेबांनी एवढं पुढे बाहेर काढलंय. आता आलेले नम्र अभिवादन. आता एवढा सगळा समुदाय आलाय, त्यांच्यासाठी काय संदेश? हो, मला असं वाटतं की सगळ्यांनी व्यवस्थित यावं, जावं, घाण करू नये आणि व्यसन करू नये इथे तरी. कारण आपण बाबासाहेबांसाठी इथे आलोय, तर व्यसन मला सगळी चांगली मिळाली पाहिजेत. की म्हणजे इथे आलं तर एखाद्या पवित्र स्थानी आपण आल्याचा तो अनुभव आहे. आपलं हेच आहे म्हणजे तीर्थक्षेत्र म्हणजे बाबासाहेबांचं. तर इथे आपण आलोय तर त्यांनी व्यसनापासून तरी बाजूला व्हावं आणि प्रत्येक सुखदुःख येतच, त्याच्यातून आपण कसं चांगला मार्ग काढू शकतो, आपण बाहेर पडलं पाहिजे. तेच हे करत नाही. आज म्हणजे खूप योजना आहेत
सर्व शिक्षा अभियान योजना आहेत, आज गांडूळ खत आहे, हे सगळं म्हणजे ज्या योजना आहेत त्या प्रत्येक युवकापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. मी त्याच्यामध्येच कार्यरत करते. माझं एक असं मत आहे की मी 50 उद्योजिका बनवेल. मी स्वतः आहे उद्योजिकाच आहे. मी घरात बसून मी आळशीच्या चटण्या आणि कारळ्याच्या चटण्या म्हणजे जे लुप्त झालेलं आहे, जे आपल्याला बाहेर मिळत नाही, आणि आज ना मी डोळे बंद करते बघते ना ते पॉपकॉर्न वगैरे हे ते मॅगीमुळे असे तसं होतंय. म्हणून मी माझं स्वतः लहान मुलांना मी काय चांगलं देईल, कारण मी बालवाडी टीचर. मग त्याच्यामुळे मी लहान मुलांना कसं काय चांगलं खायला देऊ शकेल. आणि माझं एक आहे, मी ऑर्डर मिळाली ना की मी लाईव्ह करते, दीदी बघ, म्हणजे तू कसं डायरेक्ट खाऊ शकतेस, बिनधास्त खाऊ शकतेस. आणि नाचणीची, तांदळाची, ज्वारीची, ज्या आपल्या भाकऱ्या आहेत, वरीची भाकरी, अशा 7 प्रकारच्या मी भाकऱ्या बनवते. निश्चितच ताई, तुमचं खरंच काम कौतुकास्पद आहे आणि जे लोकांना ओरिजिनल हवंय ते तुम्ही देताय. मंडळी, ताईंचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. या परिस्थितीत सुद्धा तुम्ही इकडे आलात आणि इतके वर्ष येतात, 12-13 वर्ष बेड रेस्ट असून सुद्धा या पद्धतीने कष्ट करून तुम्ही इथं आलात. खरं तर तुमच्या धाडसासाठी सलाम आणि खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या आयुष्यासाठी पुढील. त्याचबरोबर तुम्हाला जर ही कहाणी किंवा ही गोष्ट प्रोत्साहन देत असेल तर निश्चितच याच प्रकारच्या अनेक स्टोरीज आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. ही स्टोरी कशी वाटली नक्की कळवा आणि याच प्रकारच्या व्हिडिओज पाहण्यासाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.